पाहिजे, महाबोधी विहार, महाबोधी विहार। तो नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम। दोस्तों आज हम हैं कल्याण में और यहाँ पे नागपुर से जो धम्मध्वज यात्रा निकली है वो यहाँ पे पहुंची है। आप यहाँ पे देख सकते हो कि भारी संख्या में लोग यहाँ पे स्वागत करने के लिए पहुंचे हैं। संपूर्ण भिक्षु संघ और अभी भंते विनयचार्य जी यहाँ से उतरेंगे। काफी अद्भुत नजारा है दोस्तों। ये वीडियो आप कहाँ से देख रहे हो कमेंट बॉक्स से जरूर बताइए और जितना हो सके उतना शेयर जरूर कीजिए। यहाँ पे आप देख सकते हो कि भारी संख्या में उपासक उपासिका भंते विनयचार्य जी का स्वागत करने के लिए पहुंचे हैं। तो काफी अद्भुत नजारा हमें यहाँ पे देखने को मिलता है। और अभी हम हैं कल्याण में और कल्याण से हम आपको संपूर्ण दृश्य दिखाने की पूरी कोशिश कर रहे हैं। यहाँ पे आप देख सकते हो कि भंते विनयचार्य जी पहुंच चुके हैं और जितने भी उपासक उपासिका है उनके स्वागत में लगे हैं। और संपूर्ण जितने भी एरिया में ये धम्मध्वज यात्रा जारी है, हम सभी एरिया से आपको ये फुटेज दिखाने की पूरी कोशिश कर रहे हैं। और आप सभी से आग्रह करना चाहते हैं कि इस वीडियो को आप कहाँ से भी देख रहे हो कमेंट बॉक्स में बताइए और चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए, क्योंकि 90% लोग चैनल देखते हैं पर सब्सक्राइब नहीं करते, तो प्लीज सब्सक्राइब कर लिया कीजिए। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। मी भिक्खू डॉक्टर राहुल रत्नस्तवीर। आज आम्ही पूजनीय भंते क्रांतिकारी आहे ते विनाचार्यजी भंतेजी यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही इथे सगळे एकत्रित झालो आहोत। माझ्यासोबत बरेचशा उपासक उपासिका आहेत, आमचे शारदाताई, आमच्या खैरनाथ, आमच्या पडगांजी, बरेचशा उपासक, आमचे उपासक आणि आम्ही भिक्षू सगळे इथे स्थानिक इथे उपस्थित आहोत। आमचं हेच म्हणणं आहे की भंते विनाचार्यजी आप आगे बढ़ो, साथ है या उद्देशाने आज त्यांनी जे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे की पुन्हा एकदा जी मोठं जे आंदोलन की जे थंड होत होतं ते पुन्हा एकदा त्याला गतिमान करत त्याला पुन्हा एकदा नवीन ऊर्जाने भरून हे आंदोलन आणखीन मोठं आणि तीव्र कसं होईल यासाठी त्यांनी जो महाराष्ट्रातून सुरुवात कर त्यांचे खूप धन्यवाद मानतो। कारण महाराष्ट्रामध्ये एक मोठा असा बौद्ध जीवी जो उपासक उपासिका संघ आहे तो सगळ्या भारतामधून महाराष्ट्रामध्ये ती जी लोक आहेत महाराष्ट्रातील ही खूप अभ्यासू आहेत आणि सगळ्याच बाबतीमध्ये ते अग्र आहेत, पुढे आहेत। तर अशा लोकांना घेऊन तुम्ही जे लढा उभा करता यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला खात्री आहे आणि आम्ही सगळेच जण तन मन धनाने त्यांच्या सोबत आहोत। आणि म्हणून आज आम्ही इथे उपस्थित झालो आहे की निसर्ग पण साथ देत आहे की एवढा कंटिन्यू असणारा पाऊस आज थांबलेला आहे, तर म्हणून मला वाटतं की निसर्ग सुद्धा आपल्या सोबत आहे। म्हणून मी पुन्हा एकदा भिक्खू डॉक्टर राहुल रत्न थेरो या आंदोलनात सहयोग करतो संघासह, उपासक उपासिका संघासह, आणि आंदोलन आपण यशस्वी करू अशी मला खात्री आहे। आवाहन करतो तुम्ही 2 तारखेला एक भव्य सभा होणार आहे दादरला। हो, अगदी हा कार्यक्रमाचा जो सभेचा कार्यक्रम जो आहे दादरला त्या ठिकाणी मी सगळ्यांनाच म्हणजे ही वेळ आवाहन करायची नसून ही वेळ आणि प्रत्येक वर्ग की सगळ्या भारताने पाहिलं, जगाने पाहिलं की महाबोधी महाविहार आंदोलनामध्ये महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले, निदर्शने निघाली। त्यामुळे येत्या 2 तारखेला जी सभा होणार आहे ती खूप अशी भव्य दिव्य आणि मोठी होणार आहे। खूप मोठ्या संख्येने तिथे उपस्थित आहे। कंटिन्यू लोक आपल्या फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्टेटस ठेवत आहेत, आपले डीपी पिक ठेवत आहेत आणि आंदोलन अजून तीव्र करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे हे सगळं शासन सुद्धा बघेल की लाखोच्या संख्येने हे अनुयायी 2 तारखेला तिथे दिसतील।